नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पाऊस कंटिन्यू चालू आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे मी छोटेसे असे शोपीसचे झाड घेऊन आलेलो आहे आणि अद्रकसुद्धा आणलेली आहे. तर मी आता क्रिकेटच्या ग्राउंडवरती अद्रक आणि ते शोपीसचं झाड लावतो आहे आणि त्याच्यामध्ये खूप छान असं म्हणजे झाडाची देखभाल करावं लागते. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं क्रिकेटचं ग्राउंड दिसतंय. संपूर्ण एक आहे, ग्राउंडवरती पाणी साठत नाही आहे, एवढं छान आहे गोष्ट. किधर लगा देते? इधर बीच में, ते इसके बीच में लगा देते. हां, आता ही अद्रक लावण्यासाठी बस हे आता अद्रक लावायचं काम आहे. अद्रक आणलेली आहे और नहीं निकला ना कटिंग कर दो. उसका मुंह ऊपर आने दो. हाँ, अदरक सूरन ही आता अद्रक लावलेली आहे आणि हा आहे गवती चहा. याला औषध मारत असतो पण याला कीड येतच राहते, कीड लागतच राहते. याचं औषध पण मी आणलेलं आहे, पण हे असे डॉट डॉट जे पडले तर त्याला कीड लागलेली आहे. पण हे मी कटिंग करत असतो याची. छानपैकी असं लिंबाचं झाड पण वाढलं आहे. लिंब कधी येतील त्याची वाट बघतोय, पण अजून काय आले नाहीत. सुंदर असं ग्राउंड आहे छानपैकी. ऑक्टोबरला आमचं क्रिकेट चालू होईल, कोचिंग. हे आंब्याचं झाड काढून पुढे लावायचं आहे. हे असे खाली पडलेली आहे फांदी आणि अशी ही फांदी वाढत चाललेली आहे. तर ह्याची कटिंग करून हे असे पुढे पुढे मी लावत जाणार आहे, म्हणजे रंगीबेरंगी छान असे फुलं दिसायला लागतील. हे अशी मस्त छानपैकी असं फुलांची झाडं लावलेली आहेत. त्याला अशा सुंदर अशा काळ्या आलेल्या आहेत आणि आता इथे सुंदर असं झाड लावतो आहे. तर मित्रांनो, हे झाड मला आवडलं आहे. आता ते छानपैकी मी लावतो आहे. थोडा डाई डालते ना उसके. हे बघा छान असं रंगीबेरंगी, म्हणजे व्हाईट फुलांचं झाड आहे. काय याच्या आतमध्ये साप आहे असा माळी म्हणतोय, कारण आजूबाजूला वातावरण तसं आहे ना. का तर इथली थोडी माती घ्यायची होती. ही माती आपण, ही लाल माती आहे, ही ॲक्च्युली चांगली माती आपली. आता ही माती तिकडे झाडाला लावण्यासाठी घेतोय. अपने को और मिट्टी मंगाना है क्रिकेट के लिए, कारण तो मिट्टी अपने को कंपलसरी लगने वाला है. अपने को रायगढ़ वाले ने फंसा दिया है ना, आज देता हूँ कल देता हूँ, आज देता हूँ कल देता हूँ, ऐसा करके. ॲक्च्युली म्हणजे माती मागवायची होती विकेटसाठी आणि आपणाला, आणि ते लोक खेळायला आले आणि त्यांनी आज देतो उद्या देतो असं बोलून, कारण त्यांचा काय मला अंदाज पण नव्हता ते असे काय वागू शकतात म्हणून. आणि त्यांनी काय माती दिलीच नाही. नंतर एकमेकांवरती ते लोक ढकलायला लागलेत. तर ठीक आहे, सर्व गोष्टीचा आपल्याला अनुभव येतो आहे आणि त्याच्यातून मार्ग काढायचा आणि पुढं चालायचं. का तर क्रिकेटचं ग्राउंड कसं पुढे जाईल हाच माझा एकमेव उद्देश आहे. सीधा सीधा रखो उसको, वो थोड़ा टेढ़ा हो गया. हाँ, हे असं झाड लावलेलं आहे. आता दुसरं मी घेऊन आलेलो आहे रोपटं. हे जे टाटावाले जे आहे समोर, तर हे तिथं तुम्ही बघत असाल त्यांची नेहमी गाड्या ये जा करत असतात गेटच्या अगदी समोर. आणि तिथं पूर्णपणे खराब झालं आहे, म्हणजे गाडी बिडी
संपूर्ण स्लिप होत राहतात आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे की तुमचा जो काही रफ माळ असेल तो तिथे येऊन तुम्ही टाका, जेणेकरून येण्या जाण्याचा मार्ग तिथे व्यवस्थित होईल, कोणाला इजा होणार नाही. हे टाटावाल्यांचे जे काम चालू आहे तर त्यांच्यामुळे त्या गेटच्या समोर खूप मोठा चिखल आणि वर खाली जागा झालेली, का तर त्यांचे मोठे मोठे कंटेनर तिथून जात असतात आणि त्याच्यामुळं आतमध्ये येण्यासाठी खूप म्हणजे रिक्स वाटते आहे. का तर मी स्वतः तिथं स्लिप झालेलो आहे, बरेच जणांना स्लिप होताना पण बघितलेलं आहे. का तर त्या जागेवरून कोणालाही मुक्का मार लागण्याची भरपूर शक्यता आहे. तर ते म्हणालेत की आम्ही करून देतो, पण बघूया कधी करून देतात. तर मित्रांनो, छान असं इथे हे झाड लावलेलं आहे. त्याच्यानंतर इथे एक छोटीशी फांदी मी लावलेली आहे, ते सुंदर असं दिसेल. आणि इथे ह्या जागेवरती ही अद्रक लावलेली आहे, नारळाच्या अगदी शेजारी. छान असा संध्याकाळचा पाऊस पडतोय. ॲक्च्युली 3-4 दिवस झाला पाऊस पडतोय, पण सुंदर असा पाऊस पडतोय. आणि बोला पावसातच झाडं लावून घेऊया. आणि आता थोडंसं काही कामं राहिलेली आहेत, ते आता उर्वरित दुसऱ्या दिवशी मी करेल, म्हणजे उद्या. तर मित्रांनो, क्रिकेटच्या ग्राउंडवरती काळजी घेत असतो की इथे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून छान छान गोष्टी कशा दिसायला लागतील आहेत. आणि इथे खूप छान मला असं वावरायला आवडतं, खूप हिरवळ असं वातावरण दिसतं. आणि असं झालं की कधी मी कोचिंग चालू करतो आहे आणि ह्यावेळी तुम्हाला खूप छान असे मॅचेस पण बघायला भेटेल. आणि जास्तीत जास्त आउट ऑफ कंट्री या मोठ्या मोठ्या मॅचेसलासुद्धा बोलवतो आहे, जेणेकरून आपलं क्रिकेटचं ग्राउंडचं नाव मोठं कसं होईल, कोचिंग कशी मोठी होईल. चांगले कोचेसला पण अपॉइंटमेंट करतो आहे मी, ज्यांचा माझ्या पाठीशी हात आहे, ते म्हणजे माजी खासदार रामशेठ ठाकूर काका. तर त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व मी ग्राउंड बघत असतो आणि त्यांचं असंच प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी सर्व ऊर्जा मला भेटते. त्याच्यातून मी हे काम करत असतो आणि छानपैकी असं माळ्यांना घेऊन मी काम करतो. आता माळ्यांना पण बोलवलं, आता त्यांना आता मी पुढच्या महिन्यापासून बोललेलो आहे. आता तर आता बरीचशी कामं लवकर फास्ट करायची आहेत. तर अशा पद्धतीने सर्व काम करायला जोरात सुरुवात केलेली आहे. आजचा हा व्लॉग तुम्हाला जर आवडलाच असेल तर आपल्या ह्या व्लॉगला सबस्क्राईब करा आणि काही छान वाटत असेल तर शेअरसुद्धा तुम्ही करा. टेक केअर, बाय बाय.